नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं प्राधान्य न्यूज चॅनलमध्ये. आपण आज कोपरगाव तालुक्यातील ओगदी गावामध्ये आलेलो होतो. तर या गावामध्ये एक शेतकरी त्या शेतकरी कुटुंबांनी एक आल्याची लागण केलेली होती. तर तब्बल त्यांना त्यामधनं जवळजवळ ॲव्हरेजली जे उत्पन्न आहे ते त्यांना मिळालेलं आहे. तर आज आपण त्यांनाच भेटण्यासाठी आलेलो आहोत. तर त्याविषयी त्यांनी जे कोणतं उत्पन्न केलेलं होतं, कसं केलेलं होतं, तर त्याविषयी आपण आज त्यांच्याकडनं पूर्णपणे माहिती घेऊया. दादा, सर्वात आधी स्वागत आहे आपलं. काय नमस्कार. सांगाल आपण होतं कोणतं उत्पन्न केलेलं होतं आणि कसं आपल्याला त्यामध्ये हे झालंय? मी माईम जातीचं अद्रक केलेलं होतं आणि त्याच्यात मला खूप मस्त ॲव्हरेज भेटलं. सुरुवातीला असं झालं का म्हणजे आले पीक आमच्या शेजारी आहे ना, इथं 2-3 शेतकरी करत होते. पण आमचं पाण्याचं नियोजन नसल्यामुळं आम्ही ते विषय घेतला नाही. पण मागच्या वर्षी थोडा पाण्याचा स्रोत झाला आणि मग आम्ही अद्रक पिकाची निवड केली. कारण बाकीचे पिकं तेच पिकं करून आम्हाला ॲव्हरेज भेटत नव्हतं, कांदा पीक वगैरे. मग आम्ही अद्रक पीक केलं. तर त्याच्यासाठी सुरुवातीला बियाणं ₹10,500 क्विंटलनी बियाणंही घ्यावं लागलं होतं. त्यावर्षी भाव पण खूप होता आणि ते करत मी जवळपास सुरुवातीला 36 गुंठे आले पिकाची लागण केली होती. पण मार्च एप्रिलमध्ये माझ्या स्वतःसाठी आणि प्लस माझ्या जोडीदारांना काही त्याच्यातलं बियाणं काढलं होतं. मग असा माझा तो 29-30 गुंठे प्लॉट शिल्लक राहिलेला होता आणि त्या प्लॉटसाठी मी एक म्हणजे खोडा प्लॉट धरेल होता. तर त्या प्लॉटसाठी मला ₹4,50,000 ₹4,60,000 खर्च आलेला होता आणि योगायोग मध्यंतर मार्केट डाऊन असल्यामुळं मी तो प्लॉट तसाच ठेवला आणि त्या दिवशी फक्त 2-3 दिवसच मार्केट रेट वाढले आणि मी माझा प्लॉटचा व्यवहार करून घेतला. अद्रक पीक दिल्यानंतर मला 280 क्विंटल उत्पन्न निघालं 30 गुंठ्यामध्ये. त्याबद्दल खूप आनंदी आहे. ज्यावेळेस आपण हे जे आल्याचं जे उत्पन्न आहे, म्हणजे ज्यावेळेस आपण आल्याची जी लागवड आहे ते करणार होता, तर त्याबद्दल आपण घरच्यांचं काय मत होतं त्याबद्दल? त्याबद्दल सर्वांचंच मत होतं कारण काहीतरी वेगळं केल्याशिवाय पर्याय नव्हता आणि आपण शेतकरी आहे. आपण शेतकरी असल्यामुळं काहीतरी करणं आपलं कर्तव्य आहे. शेती हा कृषीप्रधान देश मानला जातो. त्या हिशोबाने आम्ही या पिकाची निवड केली. त्यामधनं आपण काही जे इतर शेतकरी काही बांधव आहेत, त्यांना आपण त्यामधनं काय सांगाल? अ, बाकी शेतकरी सांगण्यापेक्षा म्हणजे कसं राहतं माहिती का, प्रत्येकाचं नियोजन हा स्वतःच योग्य केलं पाहिजे वेळोवेळी. कारण काय होतं यात खूप संयम धरावा लागतो. कधी प्रत्येक ठिकाणी भाव आपल्या मनासारखाच भेटेल असं नाही राहत. कधी-कधी आता माझेच सहकारी बरेच जण का त्यांनी ₹17, ₹1,800 अशा या भावाने विकलेलं आहे आणि माझं योगायोग त्या दिवशी फक्त मार्केट रेट वाढले आणि व्यापाऱ्यांना कॉल केल्यानंतर त्यांनी सांगितलं की मनोज भाऊ, मार्केट फक्त 2-3 दिवस राहणार आहे. तुम्हाला जर आले पीक काढायचं असेल तर काढून घ्या. कारण नंतर मार्केट डाऊन होईल. कारण बंगलोर साईडला खूप पाऊस झालेला होता आणि तिथं पाऊस झाल्यामुळं त्यांचा माल इकडे येत नव्हता मार्केटमध्ये. मग त्यामुळं आपल्या मालाला मागणी वाढली. त्या 2 ते 3च दिवसासाठी फक्त मग आपण नियोजन केलं काढून टाकू. नक्कीच. काका, काय सांगाल याच्या आधी आपल्याला असं कोणतं जे उत्पन्न आहे त्यामध्ये एवढं आपल्याला कधी प्रॉफिट झालेलं होतं का? नाही, एवढं उत्पन्न आम्हाला काहीच मिळालं नाही असं. आणि आम्ही इथून मकाचं पीक घेत होतो, पण एवढं मिळत नव्हतं आम्हाला त्याच्यामधून असं. तर आता याच्यामध्ये आम्हाला चांगलं उत्पन्न मिळालं आणि रुपयाला आम्हाला घडला तो. आम्ही आभारी आहोत त्याचे. ओके, नक्कीच. याच्यानंतर पण दादा आपण परत आल्याचं जे उत्पन्न आहे ते तर म्हणजे याच्या आधीच लागवड केलेली आहे. आता यानंतर आपल्याला काय वाटतं यामध्ये किती लागवड केलेली आहे आपण सध्या? आता मी सध्या आज या वर्षी आले पिकाची 38 गुंठे लागवड केलेली आहे यावर्षी आणि मी अपेक्षा म्हणजे त्या मापात माझा खर्चही चालू आहे आतापर्यंत. तर मी त्याच हिशोबाने चालू आहे माझा. यावर्षी माझं टार्गेट थोडं वेगळं आहे. मागच्या वर्षी समजा मी 280 क्विंटल 30 गुंठ्यात काढलं. तर यंदा मला 300 प्लस व्हायचंय तेवढ्याच 30 गुंठ्यामध्ये. असं नियोजन करून माझं चालू आहे सध्या. मी आता मागच्या वर्षी आल्या पिकाला रासायनिक फक्त 2च डोस टाकले. बाकी पूर्ण औषधं पावडर जे बी असेल ते पूर्ण मी जैविक वापरलंय. आमचे बालाजी कृषी सेवावाले रोटेगावचे वैजापूर त्यांचं आम्हाला खूप सहकार्य होतं. आमचे एक मित्र इथं सतीश भाऊ ढवळे त्यांचंही आम्हाला खूप सहकार्य होतं आणि या सहकार्यातूनच एकमेकांना आधार भेटत असतो आणि यावर्षी बी मी टार्गेट ठेवलेलं आहे ॲव्हरेज त्या 30 गुंठ्यात मागच्या वर्षी जे काढलं त्याच्यापेक्षा प्लस काढायचं. आणखी आपल्याला आता सध्या शेती किती आणि सध्या आपल्या शेतीमध्ये कोणकोणते जे पीक आहे ते आहे? नाही, आपल्याला शेतीत क्षेत्र थोडं आहे. आपल्याला 2.5-3 एकर शेती आहे आणि त्याच्यात आपण 1 एकर आले केलेलं आहे. आता थोडीशी मका आहे आणि काही गायींचा चारा पाणी आहे आपलं. नक्कीच, खूप खूप धन्यवाद आपले. तर आपण बघू शकताय
की भरपूर काही शेतकरी असतात असंही म्हटलं जातं की क्षेत्र जादा असल्याच्या नंतर त्यामध्ये उत्पन्न जादा होतं, तर असं कुठल्याही प्रकारे नाहीये. तर आपण आत्ताच दादांशी पूर्णपणे चर्चा केलेली आहे की त्यांनी आल्याचं उत्पन्न केलेलं होतं आणि त्यांना डबल जे ॲव्हरेज आहे ते त्यांना मिळालं होतं. म्हणजे जवळजवळ त्यांचा 4.5 लाखाच्या आसपास जो खर्च झालेला होता आणि त्यामधनं त्यांना जवळजवळ 9 लाखाच्या पुढे जे उत्पन्न आहे ते त्यांनी आलं जे पीक होतं माईम जातीचं, बरोबर ना, माईम जातीचं जे आलं होतं त्यांनी त्या पिकाची लागवड केली आणि त्यानंतर त्यांना हे अतिशय छान प्रकारे उत्पन्न झालं. तर म्हणजे थोडक्यात असं आहे की पूर्णपणे जी शेती असते ती नियोजनबद्ध जर म्हणजे आपण त्यांच्याशी बोलल्याच्या नंतर आपल्याला असं ध्यानात येतंय आणि इतर शेतकऱ्यांनाही त्यांच्या मार्फत असा काही संदेश आहे मध्ये आपल्याला शेती जास्त असून नाही तर शेती किती कमी असू द्या, पण आपण जर नियोजनबद्ध जर आपण त्यामध्ये काम जर केलं तर नक्कीच त्यामध्ये आपल्याला जे उत्पन्न आहे त्याचा आपल्याला फायदा होतो. रिपोर्ट प्रमोद पवारसह कॅमेरामन शिवकुमार इंगळे, प्राधान्य न्यूज, कोपरगाव.